तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती येऊन तुमचा लॉगिन आय डी आणि पासवर्ड टाकून खालील कॅप्चा फिलअप करून तुमचा आय डी जो आहे तो लॉगिन करून घ्यायचा आहे. तर ह्या ॲप्लिकेशनची जी लिंक आहे, या वेबसाईटची लिंक आहे ती मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून पण तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवरती येऊ शकता. त्यानंतर इथं आपण आपला कॅप्चा फिल केल्यानंतर लॉगिन हिअरच्या बटनवरती क्लिक करून आपला आय डी जो आहे आपलं ॲप्लिकेशन लॉगिन करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझा आय डी ऑलरेडी भरलेला आहे सर्व. त्यानंतर आता आपल्याला चेंज काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही रिन्यू करत आहात तुमचा आय डी, तर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन रिन्यू करताना तुम्हाला तुमचं दरवर्षी नवीन इन्कम सर्टिफिकेट तुमचं या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी मी इथला जो इन्कम डिटेल्सचा जो सेक्शन आहे तिथे मी मागच्या वर्षीचा इन्कम डिटेल्स चेंज करून ह्या वर्षी ज्या इन्कम डिटेल्स आहेत त्या या ठिकाणी फिलअप करून घेत आहे. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक वर्षी तुमचं नवीन इन्कम सर्टिफिकेट काढून घेणं गरजेचं आहे. कारण जरी तुम्ही तुमचं इन्कम सर्टिफिकेट जर 3 वर्षासाठी काढत असाल, तर जर तुम्ही तुमचं इन्कम सर्टिफिकेट पाहिलं तर तिथं खाली तुम्हाला पाहायला दिसेल की हे जे इन्कम सर्टिफिकेट आहे ते फक्त 1 वर्षासाठीच लागू आहे आणि वन इयरसाठीच अवेलेबल आहे किंवा ते व्हॅलिड आहे. त्यानंतर तुमचा जो इथं इन्कम सर्टिफिकेटचा नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्या साईडला तुम्हाला दिसत असेल की तुमचा बारकोड आहे का ते विचारत आहे, तर त्या ठिकाणी नो किंवा येस तुमच्या पर्टिक्युलर इन्कम सर्टिफिकेटनुसार तुम्हाला त्या डिटेल्स तिथं चेक करायचं आहे. तर या ठिकाणी इश्युइंग अथॉरिटी जी आहे ती तुमची चेंज झाली असेल तर चेंज करा किंवा ॲज इट इज ठेवली तर चालेल. त्यानंतर तुमचं ह्या वर्षीचं इन्कम सर्टिफिकेट जे आहे त्या या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून नवीन तुमचं इन्कम सर्टिफिकेट जे तुम्ही चालू वर्षाचं बनवून घेतलेलं आहे या सर्टिफिकेट, ते तुम्हाला या ठिकाणी त्याची साईज जी आहे ती या ठिकाणी PDF फॉर्मॅटमध्ये साईज रिसाईज करून या ठिकाणी अपलोड करायची. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की त्याची जी साईज आहे ती 256 KB पेक्षा कमी पाहिजे. जर तुमच्या इन्कम सर्टिफिकेटची किंवा कुठल्याही डॉक्युमेंटची साईज 15 KB ते 256 KBच्या आत नसेल तर ते या ठिकाणी अपलोड होणार नाही. त्यासाठी कंप्रेस केलेले डॉक्युमेंट जे आहे ते या ठिकाणी पाहू शकता. डेटा अपलोडेड सक्सेसफुली असलेला आहे. या ठिकाणी व्ह्यू डॉक्युमेंट पाहून तुम्ही या ठिकाणी अपलोड केलेलं डॉक्युमेंट पाहू शकता. हे या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत आहे आता चालू वर्ष 2024 आहे, तर इथं 31 मार्च 2024 पर्यंत हे जे माझं सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिड आहे. त्यामुळे इथे आपण आता हे सर्टिफिकेट अपलोड करू शकतो. त्यानंतर डेट ऑफ इश्यू तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवरती डाव्या हाताला खालच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिनांक दिसत असेल ज्या दिवशी तुम्ही हे सर्टिफिकेट बनवून घेतलेलं आहे, तर ती डेट तुम्हाला या ठिकाणी चूज करून घ्यायची आहे. एवढे डिटेल्स भरल्यानंतर आपण पहिली राईट डेट टाकून घेऊयात. तर तुमची या ठिकाणी इश्युइंग डेट जी आहे ती तुम्ही या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला चेंज करण्याची गरज नाही. त्यानंतर जर तुमचे बँक डिटेल्स या ठिकाणी चेंज झाले असतील तर तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स चेंज करून घ्यायचे आहेत. जर नसेल, जर तुमच्या बँक डिटेल्स ॲज इट इज आहेत मागच्या वर्षीप्रमाणेच, तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे चेंज काही करण्याची गरज नाही आहे. तुम्ही जे आहे ते खाली सेव्ह बटनवरती क्लिक करून पुढच्या प्रोसेसला जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला करंट कोर्सच्या ऑप्शनवरती यायचं आहे. ह्या सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसेल या ठिकाणी सर्व डिटेल्स भरलेले आहेत. तर तुमच्या चालू वर्षाची डिटेल्स आता या ठिकाणी मी 3rd इयरला आहे, तर मी माझ्या 3rd इयरचे डिटेल्स भरलेले आहेत. तिथे परस्युइंग कम्प्लिटेड आहे, तिथे परस्युइंग असणं गरजेचं आहे. तर या सर्व डिटेल्स भरल्यानंतर तुमच्या ज्या पास्ट क्वालिफिकेशन आहेत ते तुमचे सगळे कम्प्लिटेड असायला पाहिजे आणि चालू जी तुमची डिग्री आहे किंवा जे काही तुम्ही शिकत आहात ज्या कुठल्या कोर्सला आहात ते कोर्स तुमचा ॲज अ परस्युइंग हा ऑप्शन असणं तिथं गरजेचं आहे. ह्या सर्व डिटेल्स तुम्ही मॅन्युअली तुम्ही भरलेले असेल तर जर तुमचं लास्ट इयरचं परस्युइंग असेल ते कम्प्लिटेड करा आणि नंतर ह्या वर्षीच्या डिटेल्स भरून परस्युइंग करा. त्यानंतर इथं लास्टला जो ऑप्शन आहे तो हॉस्टेल डिटेल्सचा. हॉस्टेलचं पण जर तुम्ही हॉस्टेलला राहत असाल तर तुमचं हॉस्टेल ॲग्रीमेंट तुम्हाला दरवर्षी नवीन करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आता हे बनवून घेतल्यानंतर या ठिकाणी खाली एडिटचा जो ऑप्शन दिसत आहे तुम्हाला राईट साईडला, त्या एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो हॉस्टेल डिटेल्स आहेत त्या जो फॉर्म आहे किंवा तो जे ॲप्लिकेशन आहे ते या ठिकाणी एडिट करून सबमिट करू शकता. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीनंतर तुम्हाला लेफ्ट साईडला दिसतं माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री या सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला मागच्या वर्षीचे जे अकॅडमिक इयर ते या ठिकाणी सिलेक्ट करून सर्च करायचं आहे. त्यानंतर आता अप्रूव्ह झालेले माझे सगळे ॲप्लिकेशन, त्यामुळे मी इथे येत आहे आणि मला जी स्कॉलरशिप अप्लाय करायची आता EBC स्कॉलरशिप मला अप्लाय करायची आहे, त्यामुळे मी ह्याचा जो ॲप्लिकेशन ID आहे तो या ठिकाणी कॉपी करून घेत आहे. तर तुम्हाला ही सेम प्रोसेस करायची. हा ॲप्लिकेशन ID जो आहे तो Ctrl+C दाबून कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला ऑल स्कीमचा ऑप्शन दिसतोय. त्यानंतर त्याच्या खाली माय अपडेट स्कीम आहे, तर तुम्हाला ऑल स्कीमच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिपार्टमेंट तुमचं जे कुठलं असेल ते सिलेक्ट करायचं आहे. आता ठिकाणी माझं टेक्निकल एज्युकेशन सिलेक्ट करतो आणि मला जी स्कॉलरशिप अप्लाय करायची आहे ती या ठिकाणी सर्च मारून हा जो टेक ॲक्शनच्या खाली अप्लायचा बटन दिसते तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि आता वरती तुम्हाला इथं दिसतं की इज दिस रिन्युअल ॲप्लिकेशन, म्हणजे ते ॲप्लिकेशन तुझं रिन्युअल आहे का, तर तुम्हाला या ठिकाणी येस ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मग अशी जो ॲप्लिकेशन ID आपण कॉपी केलेला आहे तो या ठिकाणी पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला दिसत असेल की ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठली स्कॉलरशिप घेतलेली आहे का, तर असं येस असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कितवे ह्या स्कॉलरशिपचा लाभ घेणार आहे, तर मी पहिला आहे त्यामुळे मी तिथं 1 सिलेक्ट करत आहे. त्यानंतर हे जे या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म भरायचं आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी ह्या स्कॉलरशिपचा लाभ घेतलेला नाही आहे, तर डिक्लेरेशन फॉर्म्समध्ये तुम्हाला या ठिकाणी तो डिक्लेरेशन फॉर्म भेटेल, तो तुम्हाला या ठिकाणी प्रिंट करून घ्यायचा आहे, भरून या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचा आहे. तर आता आपण माझा जो डिक्लेरेशन फॉर्म आहे तो या ठिकाणी अपलोड करून घेऊयात.
त्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल मित्रांनो की तुमचं ॲप्लिकेशन जे आहे किंवा तुमचं ॲडमिशन जे आहे ते TFWS म्हणून झालेलं आहे का, तर यस असेल तर यस करा, नसेल तर नो करा. आणि त्याखाली AWS सीट आहे का ते तुम्हाला ऑप्शन दिसतोय, तर यस असेल तर यस करा आणि नो असेल तर नो करा. पर्टिक्युलरली तुमच्या ज्या डिटेल्स आहेत त्याच्यावरती क्लिक करून खाली सेव्हच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पॉपअप येईल, जिथे तुमची सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. तुमचा फोटो आणि जी काही तुम्ही डिटेल्स आता ह्या वर्षी तुम्ही एडिट केलेली आहे ती योग्य प्रकारे एडिट झालेली आहे का, जे इन्कम डिटेल्स आपण भरल्या, तुमच्या बँक डिटेल्स म्हणा, त्यानंतर तुमचं करंट जे तुमचे एज्युकेशन डिटेल्स आहेत त्या, आणि त्यानंतर हॉस्टेल डिटेल्स, ह्या सर्व गोष्टी तुम्ही योग्य प्रकारे भरून घेतलेल्या आहेत का त्याची एकदा खात्री करा. खाली तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स पाहायला मिळतील तुम्ही अपलोड केलेले. त्यानंतर खाली जो तुम्हाला चेक बॉक्स दिसते तिथं चेक करून तुम्हाला सबमिटच्या बटनवरती क्लिक करायचं आणि सबमिटच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असा पॉपअप येईल की तुमचं नाव असेल आणि तुमची जी स्कॉलरशिप आहे त्यासाठी तुम्हाला सक्सेसफुली ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे असा तुम्हाला इथं पॉपअप येईल. आणि तुमच्या मोबाईलवरती पण एक तुम्हाला मेसेज येईल. सो जर मेसेज आला आणि ही विंडो आली तर तुम्ही समजून जावं की तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही रिन्यू करून अप्लाय केलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो काही सोप्या स्टेपमध्ये तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन रिन्यू करू शकता स्कॉलरशिपचं. तर फॉर्म तुमचा रिन्यू करताना तुम्हाला जर कुठली अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स आम्ही नक्की रिप्लाय देईल. धन्यवाद.